नमस्कार विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण केस स्टडी त्याचसोबत लॉंग आन्सर आणि शॉर्ट आन्सर्स आणि डिस्टिंग्विश या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत. अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, पण मात्र तो तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. सगळ्यात पहिला स्टडी द केसमध्ये दिलेला आहे जयसुख ऑइल मिल्स प्रोड्यूस रिफाईन ऑइल. To entire production is purchased by Rupesh Oil Depot, who turned the sale into various retailers. Miss Prachi purchased 2 oil from Balaji Groceries. या ठिकाणी विचारले होलसेल, रिटेल आणि कन्झ्युमर कोण. सगळ्यात पहिला जयसुख ऑइल मिल्स ही एक कंपनी आहे आणि प्रोडक्शन हे कोणी विकत घेतलं आहे? सगळीच्या सगळं रुपेश ऑइलनी. म्हणजेच इकडे लार्ज परचेस रुपेशनी केला आहे, म्हणून पहिल्याचं उत्तर आहे रुपेश. म्हणजेच रुपेश ऑइल डेपो हे पहिल्याचं उत्तर असणार आहे होलसेलरचं. त्यानंतर एक व्यक्ती कोणी घेतलेला आहे? मिसेस प्राची. ओके, प्राचीने काय घेतलेले? वस्तू विकत घेतलेली आहे, म्हणजे प्राची झाली कन्झ्युमर. प्राची कोण झाली? कन्झ्युमर. म्हणजे तिसऱ्याच उत्तर या ठिकाणी प्राची असणार आहे. तिसऱ्याचं उत्तर काय असणार आहे? प्राची. ओके, मग राहिला कोणता? दुसरा क्वेश्चन आपण बघूया की कोणाकडून घेतला आहे. तर बालाजी ग्रॉसरी, म्हणजेच किरकोळ दुकानदार इकडे कोण झाला? बालाजी. म्हणजेच 2चा आन्सर, रिटेलरचा आन्सर असणार आहे बालाजी. अशा प्रकारे मराठी तुम्हाला जर नीट वाचता आलं, इंग्लिश तुम्हाला नीट वाचता आलं आणि मराठी ट्रान्सलेट करता आलं तर या तिघांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. अजून एक बघूया आपण केस. Mr. Pranav is the tin manufacturer in India. Jack is the England sell goods to Mr. Pratt Corporation in North America. Williams of USA buys various goods from the Brazil. Who is the importer, who is the manufacturer, who is the exporter. बघा, इकडे तुम्हाला हेच लक्षात घेतलं पाहिजे की कोण वस्तू विकत घेते आहे, कोण वस्तू विकते आहे, ओके, आणि कोण वस्तू तयार करते आहे. मग या ठिकाणी सगळ्यात पहिला काय क्वेश्चन विचारला आहे? मिस्टर प्रणव इज द टीन मॅन्युफॅक्चरर. पहिल्या प्रश्नाचं त्यांनी इकडे दुसऱ्याचं उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न बघा, हु इज द मॅन्युफॅक्चरर. मग दुसऱ्याचं उत्तर हा तिकडे लगेच काय आलं पाहिजे? मिस्टर प्रणव. अशा प्रकारे उत्तर शोधायचे. म्हणजे आपण सगळ्यात पहिला दुसऱ्याचं उत्तर शोधलं, मिस्टर प्रणव. आता इकडे काय आहे? कोणी गुड्स विकले आहे आणि कोणी गुड्स विकत घेतले आहे. मिस्टर जॅक सेल गुड्स टू प्रॅक. ओके, म्हणजेच मिस्टर जॅकने वस्तू विकली आहे, म्हणजे वस्तू विकणार असतो तो असतो एक्सपोर्टर. तिसऱ्याचं उत्तर आहे जॅक. तिसऱ्याचं उत्तर काय आहे? जॅक, कारण की त्याने वस्तू काय केलेली आहे? विकलेली आहे, विक्रीस काढलेली आहे, बरोबर. आणि आता कोण आहे? विकत घेणारा. जॅककडून वस्तू विकत कोणी घेतली? तर फ्रँक अँड विल्यम्स. म्हणजेच तुमच्या इकडे या ठिकाणी पहिल्याचं उत्तर काय आहे? फ्रँक अँड विल्यम्स, बरोबर. म्हणजे आपले तिन्ही उत्तर तुम्हाला लक्षात येतील. पहिल्याचं उत्तर आहे फ्रँक अँड विल्यम्स, मॅन्युफॅक्चरर दुसरं आहे प्रणव आणि तिसरं आहे मिस्टर जॅक. बघा, उत्तरं एका लाईनीतच मिळतील असं नाही. काय पहिला सगळ्यात पहिला असेल तो तिसरा मिळू शकतो, तिसरा असेल तो पहिला मिळू शकतो. इंग्लिश वाचता येणं आणि त्याचं मराठी ट्रान्सलेट करणं हे ज्याला जमेल त्याला ही कन्सेप्ट इझिली जमू शकते. हा होता केस स्टडीज. त्यानंतर डिस्टिंग्विश हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही नीट वाचून पाठांतर करायचे आहेत. ही जी तुम्हाला उत्तरं समोर दिसत आहेत हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. सो टेक्स्टबुकमधून तुम्ही ही पाठांतर करून या ठिकाणी ती उत्तरं तुम्ही योग्य प्रकारे लिहून घेऊ शकतात. त्यानंतर आन्सर इन द ब्रीफ, ज्याला आपण बोलतो 4 मार्क्स क्वेश्चन. काय बोलतो? 4 मार्क्स क्वेश्चन. तो अशा प्रकारे लिहितात. हा बघा, स्टेट ॲनी 4 फीचर्स ऑफ प्रोफेशन. समजा 4 मार्काला 4 प्रोफेशनचे फीचर विचारले तर सगळ्यात पहिले इकडे प्रोफेशनचं थोडंसं मिनिंग लिहायचं. त्यानंतर क्वालिफिकेशन, रिटर्न्स, कॅपिटल आणि वर्क नेचर. म्हणजे बघा, आधी स्मॉलमध्ये छानपैकी त्याने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असं एक्सप्लेनेशन तुमच्या पेपरला लिहायचं आहे. त्याच्यासाठी मी व्हिडिओ या ठिकाणी बनवलेली आहे. सो अशा प्रकारे हे बघा क्वेश्चन येणार, ॲनी 4 प्रोफेशन. त्यानंतर बघा त्याच्याखाली काय दिलं आहे? 2 टाईप्स ऑफ इंडस्ट्री, त्याचे उत्तर प्रायमरी, सेकंडरी. टाईप्स ऑफ फॉरेन ट्रेड, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, एंटरपोर्ट. ऑक्झिलरी टू ट्रेडमध्ये बघा त्याची उत्तरं दिलेली आहेत. सो हे सगळे आहेत 4 मार्काचे क्वेश्चन. राहील लक्षात, तुम्हाला हे क्वेश्चन हे त्या प्रकारात लिहिता आले पाहिजेत. त्याची प्रत्येकाची उत्तरं हे तुमच्या बुकमध्ये आहेत. सो हा होता 4 मार्क्स क्वेश्चन. पुढचं आपण बघणार आहोत जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे जस्टिफायचे आन्सर एकूण 10 आहेत, पण मी तुम्हाला फक्त 5च व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत. सो त्याचाच अभ्यास करायचा. त्याच्यातलं पहिलं कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला. जस्टिफाय म्हणजे रिटेलरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द अल्टिमेट कन्झ्युमर. रिटेलरचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट असतो कस्टमरशी. बघा, रिटेलर इज द ट्रेडर ऑपरेटिंग चेन ऑफ द डिस्ट्रीब्युशन दिलं पहिलं. दुसरं, ही डील्स विथ द अल्टिमेट कन्झ्युमर, तो स्वतः त्या कन्झ्युमरला देतो. 3 नंबरला, इट इज अ लास्ट लिंक ऑफ द चेन ऑफ द डिस्ट्रीब्युशन. जे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे त्याच्यातली लास्ट लिंक कोण आहे? तर तो स्वतः आहे.
चौथं आहे गुड्स फ्लो फ्रॉम प्रोड्युसर फॉलोइंग वे, प्रोड्युसर, होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे तोच इकडे चौथा पॉईंट दिला आहे. आणि पाचवा पॉईंट पुन्हा रिटेलर कम्स इन टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ अल्टिमेट कन्झ्युमर. म्हणजे कोणतेही 4 पॉईंट्स आणि तुम्हाला या ठिकाणी 4 मार्क मिळू शकतात. हा कोणता आहे? जस्टिफाय द स्टेटमेंट. कोणता आहे? जस्टिफाय द स्टेटमेंट. बघा, हा पहिला प्रश्न आपण बघितला. दुसरा आपण बघा, कॉमर्स इज अ वायडर टर्म ऑफ द ट्रेड. कशाप्रकारे तो सुद्धा एक्सप्लेन केला आहे 1, 2, 3, 4 आणि 5 पॉईंट्समध्ये. राहील लक्षात. सो तुम्हाला सुद्धा ह्याच पॉईंट्समध्ये याच ॲक्टिव्हिटीने तो लक्षात ठेवायचा आहे. बघा, कॉमर्स इज अ वायडर टर्म दॅन ट्रेड. कॉमर्स इज अ पार्ट ऑफ द बिझनेस. इट डिवायडेड इंटू 2 पार्ट, इंडस्ट्री अँड कॉमर्स. इट इज द कन्सर्न विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. इट डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. वन इज द ट्रेड अँड अदर इज द ऑक्झिलरीज टू ट्रेड. ट्रेड इज अ कन्सर्न विथ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड इज अ पार्ट ऑफ द कॉमर्स. 7पैकी कोणतेही 4 पॉईंट या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवरती पाठवलेले आहेत. तसंच तिसरं आहे बघा, रिस्क इनिटेबल ॲक्टिव्हिटीज इन द बिझनेस. सो त्या ठिकाणी सुद्धा तिकडे मी तुम्हाला 5 पॉईंट दाखवलेले आहेत. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट या ठिकाणी 7 दिले आहेत. त्याच्यातले तुम्ही कोणतेही 4 लिहू शकतात. आणि ट्रान्सपोर्ट क्रिएट द प्लेस युटिलिटी हा 5वा क्वेश्चन आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑक्झिलरीज टू ट्रेड. इट ब्रिंग द रॉ मटेरियल अँड प्राइजेस. प्लेस ऑफ प्रोडक्शन कॅरीज फिनिश प्रोडक्ट मार्केट. देअर इज डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट थ्रू कॅरीज गुड्स पीपल फ्रॉम प्लेस टू अनदर. रेल्वे, रोडवे, वॉटरवे 4 प्रकार लिहिलेले आहेत. If the goods produce one place, they may have demand that place only. Transport carries them to another place where demanded and creates place utility. Endingला thus we can say transport creates place utility. म्हणजे हे बघा 5 पॉईंट लिहिले आहेत. अशा प्रकारे एखादा क्वेश्चन तयार करायचा का, कारण की हा 4 मार्काला आहे. तुम्हाला त्याचे 4 मार्क हे मिळू शकतात. 50 मार्काचा पेपर येईल तेव्हा पण त्याचे मार्क्स सिस्टीम वाढेल. त्यानंतर बोर्डाचा एक्झाम येईल, त्या बोर्डाच्या एक्झामला हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. 12वीच्या दृष्टीने सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो ही सुद्धा प्रॅक्टिस करणं हे सुद्धा एक तुमचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. सो आपण लॉंग आन्सर बघितले, डिस्टिंग्विश बघितलं, आता जस्टिफाय या ठिकाणी बघितलं. शॉर्ट आन्सर आणि जस्टिफाय. बरोबर, तुम्हाला मी जे क्वेश्चन दिले आहेत ते नीट त्या ठिकाणी वाचा. बरोबर. त्यानंतर लाँग आन्सरमध्ये कोणते कोणते येतील तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणते कोणते लाँग आन्सरमध्ये येणार आहेत. पण लक्ष देतं हे बघा, अशा प्रकारे लाँग आन्सर आहेत. लाँग आन्सर फॉर एक्झाम्पल मी इकडे काय दिलं आहे, एक्सप्लेन डिफाईन द बिझनेस अँड एक्सप्लेन इट्स फीचर्स. ओके, आता ॲक्च्युअलमध्ये हा 8 मार्काचा क्वेश्चन आहे, पण आपल्या टर्मनुसार हा 4 ते 5 मार्कालाच मी ठेवलेला आहे. सो 5 मार्काला असतील तर किती पॉईंट, 5 पॉईंट्स राहील लक्षात. 5 मार्काला असेल तर 5 पॉईंट कोणतेही लिहायचे. पण लिहिताना कसं लिहायचं, सगळ्यात पहिले इकडे काय लिहिलं आहे, मिनिंग बघा. इकॉनॉमिक्स इज द बिझनेस इज द पार्ट ऑफ द इकॉनॉमिक्स ॲक्टिव्हिटी. बिझनेस इज डन ऑन अ प्रॉफिट. इट इज डन बाय द सम इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. बिझनेस कॅन बी डिफाईन इट मेनी वे बाय थिंकर्स. हे लिहिले त्याचं मिनिंग. तुम्ही तुमच्या शब्दात मिनिंग लिहू शकतात. अगदी कोणत्याही पद्धतीने तुम्ही मिनिंग लिहू शकतात. मिनिंगमध्ये तुम्ही तुमची भाषा वापरू शकतात, पण डेफिनेशनमध्ये तुम्ही तुमची भाषा वापरू शकत नाही. प्रोफेसर हॅनी यांनी जर डेफिनेशन दिली आहे तर तुम्हाला ती जशी तशी डबल इंडेड कॉमामध्ये लिहायची आहे. बिझनेस ॲक्टिव्हिटी आर दोज ॲक्टिव्हिटी विच आर डायरेक्टेड टुवर्ड्स द प्रोडक्शन प्रोसेसिंग ऑफ द वेल्थ. प्रोफेसर प्राईड, ह्युजेस अँड कपूर यांचे एक आहे. तुम्ही दोघांपैकी पहिले हॅनीची केली तरी बस झाली. एक करा हॅनीची आणि ती जशी तशी लिहू शकतात. बघा, टोटल 10 पॉईंट्स दिलेत. 10पैकी 5 मार्काला 6 पॉईंट्स लिहायचे असतात. 5 मार्काला दिल्याचे असतात 6 पॉईंट्स. मी तुम्हाला हे उदाहरण दाखवतो आहे कशाप्रकारे उत्तर लिहायची त्याचं. सो एक उदाहरण आपण घेतलं आहे बघा, कंटिन्युटी इन डिलिंग. त्याच्यामध्ये 2 ते 3 लाईनचं एक्सप्लेनेशन लिहिलं आहे. अनसर्टन रिटर्न्स, त्यामध्ये 2 ते 3 लाईनचं एक्सप्लेनेशन लिहिलं आहे. रिस्क एलिमेंट पॉईंट लिहिलेला आहे. सॅटिस्फॅक्शन, 2 पार्टीज, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, प्रॉफिट मोटिव्ह, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, डिलिंग इन द गुड्स अँड सर्व्हिसेस. 10पैकी 6 पॉईंट्स तुम्ही लर्न करा, लक्षात ठेवा आणि ते मिनिंग अँड डेफिनेशनसोबत लिहा. तुम्हाला शेवटचे लाँग आन्सरचे, हा आहे लाँग आन्सर, त्याचे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. हवं असेल तर ही व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. तुम्हाला पुन्हा त्याबद्दल काय येईल, आयडियाज येत राहतील. सो अशा प्रकारे त्या ॲक्टिव्हिटीज या होत असतात. सो त्याच्या पुढचे बघा, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, सोशल ऑब्जेक्टिव्ह, हा एक क्वेश्चन आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात. त्यानंतर रोल ऑफ द प्रॉफिट इन द बिझनेस, हा एक क्वेश्चन आहे. बघा, याच्यातसुद्धा 7 पॉईंट दिलेले आहेत. सो अशा प्रकारे मोठे क्वेश्चन आहेत, लाँग आन्सर आहेत. सो या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, सो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जस्टिफाय द स्टेटमेंट, लाँग आन्सर, त्यानंतर डिस्टिंग्विशमेंट तुमच्या ऑलरेडी आहेतच. सो एक एक ॲक्टिव्हिटीज, एक एक पार्टली वर्किंग पार्ट आपण या ठिकाणी बघितला आणि लाँग आन्सरसुद्धा बघितले. एक व्हिडिओ मी ऑब्जेक्टिव्हला बनवली होती,
ती पण तुम्हाला टाकलेली आहे. आणि आत्ता ही व्हिडिओ तुमची ॲग्री डिसॲग्री जस्टिफाय द स्टेटमेंट किंवा डिस्टिंग्विश बिटवीन या सगळ्यावरती दिलेली आहे. तुम्ही न विसरता ती पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याचा फायदा हा तुमच्या युनिट टेस्टच्या एक्झामला करून घ्या. ठीक आहे, मी ही व्हिडिओ इकडे थांबवतो आहे.